काय करायचं मॅडम? आयब्रो हेअरकट? बसा. लास्ट टाइम कुठून केले होते? देव्यावालीकडे गेले. नाही वाटलंच. इथून केलं असतं ना तर दुखलं नसतं तुम्हाला. पकडा. थोडं नाही, खूप रेड झालं आहे. तुमची स्किन खूप सेन्सिटिव्ह झाली आहे ना. बघा आरशात, तुम्हाला पण कळेल. एक काम करा, फेशियल करून घ्या. फेशियल केलं ना जरा चांगलं राहील. तशी पण 2-3 महिन्यात तुमची स्किन डॅमेज होईल असं वाटतं. हे रेश्मा, तो स्पेशल हेअरकिट काढ. मॅडमचे केस किती गळतात माहिती आहे ना तुला? मॅडम, तुमचे केस गळायचे तर पूर्णच बंद झाले. आधी कंगवा फिरवला की पूर्ण पार्लर भरायचं माझं. काय वापरताय? अच्छा, विशकेअर हेअर ग्रोथ सिरम क्लिनिकली टेस्टेड आहे का? म्हणून 2-3 महिने वापरला आणि हेअरफॉल बंद झाला तुमचा. मी तेच म्हटलं, तुम्ही येत का नाही आहे 2-3 महिने झाले हेअर ट्रीटमेंटसाठी? असले काय प्रोडक्ट आणू नका मॅडम तुम्ही, नाहीतर आमचं पार्लर बंद व्हायचं. काय रेश्मा? मॅडम, ते प्रोडक्ट ॲमेझॉनवर मिळून जाईल ना? लिंक कॉमेंट केली तरी मिळून जाईल. ए रेश्मा, लिंक कॉमेंट कर आणि 2 मागं जरा. कोणतं कस्टमर आहे? तिला सांग 7 वाजता यायला. एक फुल बॉडी वॅक्सिंग मॅनिपेडीचं कस्टमर आहे, 3-4 तास लागतील. आता कॉल आलेला ना, तिचा नवरा पॉलिटिशियन आहे. तुम्ही बोलले अपॉइंटमेंटच घेऊन ये ना. बाकीचे कसं, तुम्ही पण आहे ना, बाकीचे कस्टमर मला बोलतात, रेश्मा मॅडमला हेअर वॉशला घे, 1500 घे आणि विचार हॉट वॉटर की कोल्ड वॉटर. हे त्या ब्रायडल क्लायंटचं काय झालं गं? नाही आली ना परत? मला बोलते 1500मध्ये ब्रायडल मेकअप करून दे. मी बोलली 3000 माझी सायडरची स्टार्टिंग आहे. ये तू, जाऊन ये, मार्केट फिरून ये, पण माझ्याकडे परत येऊ नको. तिच्यासोबतची ती होती ना, ती जास्त होती. बोलते ही महाग आहे, अशी आहे तशी आहे. मी बोलली जा मग दुसरीकडे जा. हे रेश्मा, कुठे चालली तू? वडापाव आणायला? मला पण एक आण. आणि त्याला सांग जरा चटणी एक्स्ट्रा दे, दरवेळी सांगायला लावतो. मॅडम, तुम्हाला मागू वडापाव?